आज रामनवमी निमित्त संपूर्ण देशामध्ये अत्यंत भक्तीचं आणि आनंदाचं वातावरण आहे। आपण बघू शकतो की नागपूरचं जे राम मंदिर आहे तिथे कशा प्रकारे फुलांची आरसने हे संपूर्ण मंदिर सजवण्यात आलेलं आहे। आज प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त मग वेगवेगळे कार्यक्रम या मंदिरामध्ये ठेवण्यात येतात आणि सकाळपासून जर का तुम्ही बघितलं तर मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहे आणि ते नागपूरचे जे दोन्ही प्रसिद्ध मंदिर आहे पोद्दारेश्वर राम मंदिर असेल किंवा रामनगरचं राम मंदिर असेल दोन्ही मंदिरामध्ये येऊन ते दर्शन घेतात। सोबतच इथल्या ज्या शोभायात्रा निघतात प्रभू रामचंद्राचा रथ निघतो त्यामध्ये देखील ते सहभागी होतात आणि निश्चित एक अत्यंत भक्तिमय वातावरण आपल्याला सध्या नागपूरमध्ये या दृश्यांमधनं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने रामभक्तांनी दर्शनासाठी देखील राम मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। आणि ज्या प्रकारे आज वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की सकाळपासनं भजन असेल किंवा रामरक्षा पठण असेल किंवा इतर वेगवेगळे उपक्रम असेल ते आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की इथे राम भक्तीच्या भजनांना सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झालेल्या आहे, पुरुष देखील सहभागी झालेले आहे आणि एकंदरीतच अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये आज रामनवमी उत्सव साजरा होत आहे आणि त्याचं हे बोलकं चित्र नागपूरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे की नागपूरमध्ये देखील रामनवमीचा एक वेगळा उत्साह आपल्याला दिसून येतो। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।